नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। पावसाळा सुरू झाला किंवा थंडीचे दिवस सुरू झाले की गुळाचा चहा बनवला जातो। गुळाचा चहा चवीला अप्रतिम लागतो, बनवायला सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो। काही टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर गुळाचा चहा तुम्ही बनवत असताना त्यातील दूध फाटणार नाही किंवा गुळाचा चहा फाटणार नाही। या पद्धतीने बनवा। किंवा तुम्ही गुळाचा चहा कसा बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट करून सांगा। या पद्धतीने एकदा बनवून पहा, तुम्ही बनवलेला चहा फाटणार नाही। आपल्याला 2 कप गुळाचा चहा बनवायचा आहे, त्यासाठी 1 कप पाणी घेणार आहे आणि 1 कप दूध घेणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, 1 कप पाणी घेतलेलं आहे, एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे। 2 कप आपण चहा बनवणार आहे, त्यासाठी 2 चमचे चहा पावडर यामध्ये घातलेले आहे। अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे। थोडीशी वेलची घाला तुम्हाला जर आवडत असेल तर, आणि 2 चमचे यामध्ये गूळ घातलेला आहे। 2 कप जर तुम्हाला गुळाचा चहा बनवायचा असेल तर 2 चमचे गूळ तुम्ही थोडासा किसून किंवा बारीक चिरून घेऊ शकता। गवती चहा जर असेल तर त्याची पानं थोडीशी बारीक चिरून यामध्ये तुम्ही घालू शकता। तुम्ही ते पाहू शकता, चहा बनवत असताना काही टिप्स आहेत त्या फॉलो जर केल्या तर चहा उत्तमच बनणार आहे। एका साईडला मी 1 कप दूध आहे, 1 ते 1.5 कप दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे चहा आपला शिजतोय, म्हणजे दोन्ही एकाच वेळेला मी ठेवलेला आहे। दूध गरम हवा आहे आणि चहा पण आपल्याला छान असा उकळी येऊ द्यायचा आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे की तुम्ही बनवलेला चहा जर कधी फाटला असेल तर तो का फाटला। तुम्ही काही टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा। तुम्ही ते पाहू शकता, चहाला उकळी छान अशी येत आहे आणि मंद गॅसवरती नंतर आपल्याला ही चहा पावडर छान अशी शिजू द्यायची आहे, म्हणजे आल्याचा जो फ्लेवर आहे तोही छान असा चहामध्ये उतरतो आणि चहा पावडर छान अशी शिजली की बनवलेला चहाही फक्कड चवीचा लागतो। चहा बनवत असताना इथे जर दूध तुम्ही घातलं तर चहा फाटणार, गुळाचा चहा हा फाटणारच, म्हणून त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं नाही। काही लोक चहा बनवत असताना गूळ शेवटी घालतात आणि तो गूळ विरघळेपर्यंत किंवा वितळेपर्यंत चहा थंड होतो, त्यामुळे चहा पिण्याची मजा येत नाही। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने चहा बनवून पहा। पावडर थोडा वेळ छान अशी आपण शिजू द्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता, उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती मी छान अशी चहा पावडर त्यामध्ये शिजू दिलेली आहे। इकडे दूध पण छान असं तापलेलं आहे, मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही आत्ता यामध्ये दूध ॲड केलं तरी चहा फाटतो, म्हणून आत्ता गॅसवरती जोपर्यंत आपण चहा शिजतोय तोपर्यंत यामध्ये दूध घालायचं नाही, कारण चहा फाटण्याची शक्यता असते। मी आता गॅस बंद केलेला आहे, दोन्ही गॅस बंद केलेले आहेत आणि दूध या कपामध्ये ओतून घेतलेला आहे। अर्धा कप त्यामध्ये दूध ओतून घेतलेला आहे आणि हा जो चहा आहे तो यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, 2 कप आपण बनवलेला, 2 कपामध्ये चहा ओतून घेतलेला आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। दूध गरम आहे, जो आपण चहा बनवून घेतलेला दूध न घालता तो यामध्ये मिक्स केलेला आहे आणि चहा गरम आहे आणि दूधही गरम होतं, त्यामुळे दोन्ही एकत्रित केल्यानंतर चहा तसाच गरम राहतो। तुम्ही ते पाहू शकता, कडक असा गुळाचा चहा पिण्यासाठी तयार आहे। या पद्धतीने तुम्ही चहा बनवून पहा, चहा कुठेही फाटलेला नाही। या पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर प्रत्येकाला सहजरित्या जमेल, अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे। या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। गुळाचा चहा तुम्ही पण याच पद्धतीने बनवत असाल तरी मला कमेंट करून सांगा। तुमची चहा बनवण्याची पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।